कबीरभाई नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता तिसऱ्यांदा नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताय. यापूर्वी 2 वेळा काँग्रेसमधून येतात आणि आता तुम्ही राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढवताय नगरसेवक पदाची. तर असं कोणतं कारण आहे की तुम्हाला तिसऱ्यांदा नगरसेवक होण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात? खरं तर गेल्या 4 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक आहे. आता प्रशासक म्हणजे संपूर्ण कारभार हा महाराष्ट्र शासनाच्याच अंडरमध्ये तो होत असतो. तर सत्ताधारी पक्षच त्याला जबाबदार असतं. माझ्या वार्डामधली मी जी परिस्थिती पाहिली गेल्या 4 वर्षामध्ये, मी नगरसेवक नाही किंवा आणखी अन्य कोणीही नगरसेवक नाही तिथे. अशा परिस्थितीमध्ये जी वार्डाची अवस्था झाली, वार्डातल्या रस्त्यांची दुर्दशा, वार्डातल्या रस्त्यांची खड्ड्यांची जी अवस्था आहे, पुन्हा वार्डामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा निधी नगरपालिकेच्या माध्यमातून आलेला नाही. ही जी काही अवस्था आहे, ही जी काही वार्डाची दुर्दशा झाली, ही जे माझ्या वार्डातले जे सुजाण नागरिक आहेत त्यांच्या लक्षात आलं की ही आज अवस्था अशी झालेली आहे. किंवा मी जेव्हा नगरसेवक होतो तर संपूर्ण वार्डातले रस्ते, अंतर्गत रस्ते हे करण्याचं मी काम केलं आणि तीच परिस्थिती आणि ह्याच्यामधला जो तफावत आहे ती जी जाणकार लोक आहेत, बुजुर्ग लोक आहेत त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी म्हटलं की बाबा रे, तुला पुन्हा एकदा त्याच्यात उभं राहावं पाहिजे. तुझ्याकडे प्रचंड अनुभव आहे, तुझ्याकडे अभ्यास आहे नगरपालिकेतला, तुझ्याकडे संयम आहे. ह्या सगळ्याचा वापर आपल्या वार्डासाठी झाला पाहिजे, आपल्या लोकांसाठी झाला पाहिजे. त्यासाठी तुझं उभं राहणं हे आवश्यक आहे असं मला लोकांनी पटवून दिलं, माझ्या काही लोकांनी. आणि मग मी निर्णय घेतला की खरोखर आपल्याला उभं राहिलं पाहिजे. आपल्यामध्ये जी असलेली जी जी गुणवत्ता आहे ती लोकांच्या कामी आली पाहिजे. ह्याच धोरणातून मी या निवडणुकीला खरं तर सामोरं जात आहे. एकीकडे तुम्ही आता प्रशासनावर टीका करताय, पण त्याच प्रशासनाने चिपळूणातले काही जे महत्वाचे प्रकल्प होते ते त्या काळात मार्गी लावले. मग हे योग्य आहे का प्रशासनावर खापर फोडणे? बघा, प्रशासन कामाला ते जे काय अडचणी होत्या त्या सोडवण्याचं त्यांनी काम केलं. खरं तर गुंताच त्यांनी तयार केला होता, प्रशासनानेच गुंता तयार केला होता. सांस्कृतिक केंद्राच्या बाबतीत म्हणायचं म्हणजे त्यांचं एवढं प्रशासन म्हणजे काय, सीओ एक वैयक्तिक पद नाही. तत्कालीन सीओनी किंवा तत्कालीन नगराध्यक्षांनी 25 लाखाचा जनरेटर तिथे येऊन पडला होता, तुम्हाला माहिती असेल, विदाऊट टेंडर. यातूनच सगळं तुम्हाला समजतं. जो गुंता त्यांनी निर्माण केला होता तो गुंता त्यांनी सोडवला. याच्यामध्ये मोठी काही गोष्ट नाहीये, सगळं रेडी होतं, फक्त जो गुंता होता तो सोडवायचा होता. तो प्रशासकीय लेवलमध्ये सोडवला गेला, त्यात काय मोठी गोष्ट आहे. आता तुमचे जे नेते आहेत रमेशराव कदम हे बऱ्याच वर्षानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभे राहिले आहेत. काय वाटतं त्यांच्याबद्दल तुम्हाला? बघा, रमेशरावांनी उभे राहायला जी इच्छा प्रकट केली किंवा त्यांना उभं राहावंसं असं वाटलं, त्याचं कारण काय मी स्वतः विचार करत होतो. आणि जेव्हा मी हे विचार केला तर माझ्या लक्षात आलं की त्यांनी कारभार केला 40 वर्ष या चिपळूण शहरामध्ये. आणि तो कारभार करताना नगरपालिका एवढी सक्षम करून ठेवली होती की महाराष्ट्रातल्या ब वर्ग नगरपालिकामध्ये आर्थिक सुबत्ता असलेल्या एका नगरपालिका म्हणून ही मानली जायची. परंतु गेल्या टर्ममध्ये जी काय अवस्था बघितली, आज तिथलं जर आपण बजेट बघितलं, तिथल्या जर काही तिथली आर्थिक परिस्थिती बघितली, तिथल्या ठेवी, तिथलं डिपॉझिट सगळं संपून टाकलेलं गेलेलं आहे. आता पगार द्यायची सुद्धा काही वेळा मी बघितलं तर कचरा कामगारांचे पगार असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील तर त्या भागवताना सुद्धा मुश्किल झालेली अशी जी परिस्थिती आहे, तर ती त्यांना कुठेतरी वाटलं असेल की मी एवढी चांगली उच्च दर्जाला नेलेली नगरपालिका ही अशा अवस्थेमध्ये आली, तिला पुन्हा पूर्वत करावी असं असू शकतं त्यांच्या मनामध्ये. काँग्रेसमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत. तुम्ही नगरसेवक होतात काँग्रेसचे, त्याच्यानंतर तुम्ही अचानकपणे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान तुमच्या काँग्रेसचे जे तालुकाध्यक्ष होते त्या लियाकतबाई शाह त्यांचा अर्ज बाद झाला, ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहत आहेत. आता काँग्रेसमध्ये फूट पडल्यासारखं चित्र आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहिली गोष्ट, मी काँग्रेस प्रेमी आहे, काँग्रेसबद्दल मला आस्था आहे. राहुल गांधी देशामध्ये झगडतायत, CBI, ED अशा संस्थांसमोर भांडतायत, तोंड देत आहेत त्याला. अशा परिस्थितीमध्ये जे काय चिपळूणमध्ये राजकारण चाललं आहे, जे आज घडलं ना ते कदाचित माझ्याबरोबरही घडू शकलं असतं, याचा मला सुगावा लागला होता किंवा मला तसं वाटत होतं. तेव्हा वेळीच आपण बाहेर पडावं ह्या सगळ्या गोष्टीतून. मला कोणाची बाजू घ्यायची किंवा मला कोणावर टीका करायची नाही. तर ती मला जे जाणीव अशी वाटत होतं की असं काही होऊ शकतं,
यातूनच मी बाजूला झालो. पण लियाकत बरोबर जे झालं ते योग्य की अयोग्य? लियाकतबाईंबद्दल झालेलं योग्य किंवा अयोग्य याबद्दल आहे ना, मला आज तरी मी निश्चितपणे सांगू शकत नाही. आजची सगळी माहिती घेऊन निश्चितपणे मी सांगेन त्याबद्दल.